आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, आरक्षणासंदर्भात सरकारचा सर्वात मोठा निर्णय। राज्य सरकारने येत्या 20 तारखेला एक दिवसीय अधिवेशन घेणार असल्याचं सांगितलं होतं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। मराठा आरक्षणाचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधी पक्षातून होऊ लागली आहे। अशातच मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती मिळत आहे। मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे। निवृत्त न्यायमूर्तींची या मसुद्यासाठी मदत घेतली होती। कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे। कुणबी वगळून आता राज्यात 32% मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे। मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यानंतर सरकारकडे अहवाल पाठवण्यात आलं। त्यामध्ये कुणबी वगळून 32% मराठा समाज असल्याची नोंद करण्यात आली आहे। जो नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे तो कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येईल। या मसुद्याला परवानगी मिळाल्यानंतर 20 तारखेला अधिवेशन बोलावलं आहे। त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा नवीन कायदा पारित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। दरम्यान मागे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळताना ज्या त्रुटी आणि निरीक्षण सांगितलं होतं त्या नवीन कायद्यामध्ये दूर केल्या गेल्या आहेत। नवीन कायदा कोर्टात टिकेल याची सुद्धा तयारी सरकारने केली आहे। यामुळे तुम्हाला काय वाटतं, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।